तुमच्या स्क्रीनवर असलेलं हे चित्र पहा. आपल्याला या चित्रामध्ये माता लक्ष्मीचं दर्शन घडतं. माझ्यासारखंच तुम्ही सुद्धा लहानपणापासून हे चित्र बघत आलात. कधी कुणाच्या देवघरात तर कधी दुकानामध्ये आपल्याला ही तसबीर बघायला मिळाली. किंबहुना माता लक्ष्मी म्हणून या चित्रातली प्रतिमाच आपल्या डोक्यात इतकी घट्ट बसली आहे की इतर कुठलीही प्रतिमा तिची जागा घेऊ शकत नाही. अवतीभोवती असलेला निसर्ग, त्यातला जिवंतपणा डोळ्यांना सुखावणारा आहेच, मात्र त्याचबरोबर सौंदर्य सृष्टीचं हे एक महत्वाचं प्रतीक आहे. ज्या महान चित्रकाराने आपल्या कुंचल्यातून हे चित्र साकारलंय त्यांचं नाव म्हणजे राजा रवी वर्मा. भारतीय चित्रकलेच्या विश्वात ज्यांच्या नावाची आणि कामाची मोहिनी अजूनही आहे असं एक महत्वाचं नाव म्हणजे राजा रवी वर्मा. काही दिवसांपूर्वी त्यांचं यशोदा आणि कृष्ण हे चित्र 167.2 कोटी रुपयांना विकलं गेलं. सायरस पुनावाला यांनी त्यांचं चित्र खरेदी केल्यानंतर बरीच चर्चा झाली. या चित्राचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे? राजा रवी वर्मा यांचा जीवन प्रवास नेमका कसा होता? त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया आज या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहे जयेश पाटील. महाएम टीव्ही मध्ये आपलं स्वागत. आपण डोळे मिटल्यावर हिंदू देवी देवतांचं जे रूप आपल्या समोर येतं त्यात असलेली समानता म्हणजे या सर्व देवतांना लाभलेलं दृश्य रूप एकाच चित्रकाराच्या कल्पनेतून साकारलेलं आहे. राजा रवी वर्मा हे तेच चित्रकार आहेत ज्यांच्यामुळे हिंदू देवी देवतांच्या प्रतिमा भारतातील घराघरात आपल्याला पाहायला मिळतात. राजा रवी वर्मांच्या चित्रांचा प्रभाव भारतीय चित्रपट, जाहिरात क्षेत्रासोबतच पोशाख शैली आणि भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कॉमिक्स असलेल्या अमर चित्रकथावरही पाहायला मिळतो. केरळमधील त्रिवेंद्रम जवळच्या किलीमन्नूर गावामध्ये एप्रिल 1840 मध्ये राजा रवी वर्मांचा जन्म झाला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणेच अगदी लहान वयातच कोळसा आणि राखेपासून ते भिंतीवर चित्र काढायचे. त्यांच्यातील हा कलागुण त्यांच्या काकांनी हेरला. त्रावणकोर राजघराण्याशी नातेसंबंध असल्याने काकांनी रवी वर्मा यांना राजघराण्यातील व्यक्तींची चित्र काढण्यासाठी आलेल्या पाश्चिमात्य चित्रकारांना चित्र रेखाटताना पाहण्याची संधी मिळवून दिली. या चित्रकारांची वास्तववादी चित्रशैली आणि विशेषतः तैलरंग यांचा राजा रवी वर्मा यांच्यावर प्रभाव पडला. यापैकी एक सुप्रसिद्ध डच चित्रकार थिओडोर जेन्सन यांच्या चित्रपद्धतीने ते विशेष प्रभावित झाले. थिओडोरच्या कामातून ते तैलरंगातील बारकावे शिकले आणि कमी वयातच तैलरंगावर त्यांनी चांगलेच कसब मिळवले. 1881 मध्ये बडोद्याचे गायकवाड सयाजीराजे तिसरे यांचं चित्र त्यांनी साकारलं. राजा रवी वर्मा यांना कामात व्यत्यय नको म्हणून त्यांच्या सोयीसाठी एक खास स्टुडिओची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर ते संपूर्ण भारतवर्षातील राजघराण्यांमध्ये चित्रकार म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर रवी वर्मा यांनी अनेक राजे आणि राजघराण्यातील व्यक्तींची चित्र काढली. राजघराण्यातील चित्र आपल्या कुंचल्यातून साकारतानाच हिंदू देवी देवता, पुराण कथांमधील पात्र त्यांनी साकारली. व्हिक्टोरियन शैलीत रंगवलेले सावळी काया असलेले विष्णू आणि कृष्ण यांच्या वर्णनाकरिता त्यांनी निळ्या छटा वापरल्या. आज निळ्या रंगातील कृष्ण आणि विष्णू यांना आपण सर्वांनी सहज स्वीकारलंय. आज सर्वत्र त्याच प्रकारच्या प्रतिमा आपल्याला दिसतात. एक काळ असा आला होता की त्यांच्याकडे प्रचंड काम होतं जे पूर्ण करणं कठीण होऊ लागलं. त्यावेळी त्यांनी तंत्रज्ञानाचा आधार घेत भावाच्या मदतीने त्या काळी प्रसिद्ध होत असलेल्या लिथोग्राफिक प्रेस मुंबईत सुरू केली. या प्रेसमुळे त्यांनी महाभारत, रामायण, पुराणातील चित्र, देवी देवतांची चित्र घराघरात पोहोचवली आणि राजा रवी वर्मा हे नाव सामान्यांच्या मनामध्येच कोरलं गेलं. तत्कालीन सामाजिक रूढींमुळे समाजातील काही घटकांना मंदिरात प्रवेश बंदी होती. मात्र राजा रवी वर्मा यांच्या चित्रांमुळे देवी देवतांचा निवास सामान्यांच्या घरामध्ये सुद्धा होऊ लागला. द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग असो किंवा समुद्राला ललकारणारे प्रभू श्री रामचंद्र, रंगसंगती बरोबरच संपूर्ण अवकाश आपल्या कवेत घेण्याची ताकद राजा रवी वर्मा यांच्या चित्रांमध्ये होती. आता आपण त्यांच्या यशोदा आणि श्रीकृष्ण या चित्राकडे वळूया. राजा रवी वर्मांनी काढलेलं हे चित्र भारतीयांच्या भावविश्वात रुजलेलं आहे. राजा रवी वर्मांच्या कलास्पर्शातून रेशमी वस्त्रांचे मुलायम पोत, दागिन्यांची चमक, देहबोलीतला जिवंतपणा साकारला गेलाय. या चित्राला वात्सल्याचा जीवनस्पर्श आहेच, त्याचबरोबर चित्रातला स्थिरावलेला लोभस लाडीवाळ क्षण हा कुणालाही सहज मोहून टाकणार आहे. एवढी अनन्यसाधारण कारकीर्द असलेल्या राजा रवी वर्मा यांचं जीवन मात्र म्हणावं तसं सोपं नव्हतं. त्यांच्या कामावर त्या काळी मोठ्या प्रमाणात टीका झाली. देवतांचं मनुष्यकरण अनेकांना न पटणारं होतं. काहींना त्यांच्या चित्रांमध्ये कलात्मक मूल्य दिसायचं तर काहींना नग्नता. त्यांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या मत्स्यगंधा या चित्रावर प्रचंड टीका झाली. याचेच पडसाद म्हणून संतप्त जमावाने त्यांची प्रेस पेटवली होती.
काळाच्या ओघात कलेचे परिमाण, समाज मान्यतेचे निकष अशा अनेक गोष्टी बदलत गेल्या. आजच्या काळात तर एआयच्या माध्यमातून काही क्षणात चित्र, फोटो तयार होतात. मात्र त्या काळी राजा रवी वर्मांनी साकारलेली प्रयोगशीलता खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्राची ओळख बनली. कला समीक्षकांच्या मते भारतात कला वितरणाची सुद्धा खरी सुरुवात त्यांच्या काळापासून झाली. राजा रवी वर्मा यांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेलं तुम्हाला आवडलेलं चित्र कोणतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी महाएमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.